नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत माता महालक्ष्मीच्या गडावर। डहाणू येथील प्रसिद्ध असं महालक्ष्मी माताचा हा गड आहे। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचं दर्शन घेण्याकरता। जय माता दी। चला चला चला। जय माता दी। बघा माझ्या समोर दिसत असेल तुम्हाला, तो आहे महालक्ष्मी माताचा गड। आणि आता आपण जाणार आहेत महालक्ष्मी माताच्या गडावर आणि माता आईचं दर्शन घेण्याकरता। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा महालक्ष्मी गडावर। जय माता दी। डहाणू रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 26 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मीचे देवस्थान आहे। या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15 दिवस चालते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून या जत्रेसाठी भाविक येतात। आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहेत। यातील एक महत्त्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी। समुद्र किनारा, जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास 25 ते 30 किलोमीटरवर विवेळवेढे हे गाव महालक्ष्मीचे स्थान आहे। या मंदिराचे विशिष्ट म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे। या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली। गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दर्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली। त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली। महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले। महालक्ष्मीने अवतार घेत राक्षस दैत्यांना त्रिशूळाने ठार केले। राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली। तिला विश्रांतीची गरज भासू लागली। विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसाळ डोंगरावर गेली। हेच डोंगराचे शिखर आपल्या विश्रांतीसाठी योग्य आहे। महालक्ष्मी देवीचे वास्तव्य रानशेताच्या डोंगरावर झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचं मुख्य स्थान 2 कड्यांच्या गुहेत आहे। ज्या भाविकांना अथवा पर्यटकांना डोंगरावर चढून जायचं असेल त्यांच्यासाठी चारोटी पासून 6 किलोमीटर वरती वदवा गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे। साधारण 900 पायऱ्या चढून जाव्या लागतात। गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरू होतो। तर बघा तुम्हाला माझ्या मागे पाहायला मिळत असेल हा महालक्ष्मीचा गड आहे। आता काही वेळामध्येच आपण महालक्ष्मी माताच्या मंदिरामध्ये जाणार आहेत आणि इथे आता आरती सुद्धा सुरू होणार आहे। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आरतीचा लाभ घ्या। जय माता भक्त सह्याद्रीच्या पायी दृष्टीने पाहती सांभाळ बरा देवी माझा बरा शरण मी तुझा लागे देवी। तर चला आता माझ्यावर तुम्ही पण माता महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि आरतीचा लाभ घ्या।
तर आता आपण गुहेमध्ये जाऊन माता महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचं मूळ वास्तव्य असलेलं मंदिर मात्र आता सुंदररित्या बांधलं गेलं आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे. तसेच या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावरील देवीचे मुख्य स्थान 2 कडेच्या गुहेत आहे. देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी 200 फूट भुयारातून जावे लागते. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. विशेष म्हणजे येथील पाणी कधीच कमी होत नाही. या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यात असून देवीचा मुखवटा दर्शनीय आहे. तो 2 फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मुखवट्यावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनीय मुखवटा कोरून काढला आहे. मुखवट्याला सोने चांदीची अलंकारे सजवली असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा, त्याच बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे. यात्रेकाळात विविध धार्मिक विधी उत्सव येथे पार पडतात. चैत्र पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य नारळ घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून धावत जातो व 3 मैलाचे अंतर पार करून रात्री 3 वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो व सकाळी 7 वाजता परत येतो. डोंगरावर 600 फूट अंतरावर ध्वज लावण्यासाठी जातो. व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या डहाणू येथील माता महालक्ष्मीचं दिव्य आणि भव्य दर्शन घडेल हीच मनामध्ये इच्छा. जय माता दी.